तुम्ही विक्रांतला सांगणार काय? तो तुम्हाला सुट्टी देईल का? मुळात तो तुम्हाला जाऊ देईल का? तो आपल्याला त्रास द्यायची एक संधी सोडत नाही. हजार प्रश्न विचारेल तो तुम्हाला. तुम्हाला विक्रांतला काहीतरी ठोस कारण सांगून जावं लागेल. आणि हे सगळं तुम्ही कसं जमवणार आहात? एक आयडिया आहे माझ्याकडे. काय? म्हणजे त्यांना आपण असं सांगू शकतो की केटी कुठल्या तरी व्हिजिटसाठी चालले आहेत आणि तिथे त्यांना हेल्प म्हणून मी चाललोय त्यांच्यासोबत. नाही, ते केटी हा माझ्या विश्वासातला माणूस आहे. पण केटी सध्या फॅक्टरीमध्ये असणं गरजेचं आहे. कारण तो एकमेव आहे जो विक्रांतवर लक्ष ठेवू शकतो. त्यामुळे केटी नाही. सर, एक करता येईल. हा बोल. एखाद्या जमिनीच्या कामासाठी चाललोय असं सांगितलं तर? नाही राणी, ते मूर्खपणाचं ठरेल. कुठली जमीन आहे आपल्याकडे सध्या? आणि दादासाहेब आणि विक्रांत आपला खोटेपणा पकडतील पटकन. जमीन सुद्धा नाही वरपवणार. माझ्या माहेरी जातोय असं सांगायचं का? नाही, माहेरी जातोय असं सांगितलं तर तो म्हणेल की तू किंवा आबा तुम्ही दोघंच जा ना, सगळ्यांना नाही जाऊ देणार. मग काय करायचं आता? आबा, मला एक गोष्ट सुचली. बोल ना. म्हणजे असं झालं तर आम्हाला तिकडे जाता येईल. नाही, हे सगळं करून काही उपयोग होणार नाही. मला वाटत नाही विक्रांत जायची परवानगी देईल. पण एक खडा मारून बघायला काय हरकत आहे? ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूया. अहो, पण विक्रांत आपण खोटं बोलतोय हे ओळखलं तर? पण आई, एवढी रिस्क तर घ्यावीच लागेल ना आपल्याला. हे बघ, राणी म्हणते तो ऑप्शन मला तरी बेटर वाटतं. एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं. चला, मग आता जे ठरलंय ते करायला घेऊया. अगं बघ की बुवा कसं करते ती. सावकाश सावकाश. राणे, अगं ये राणे, ये इंद्रजित साहेब. राणे, अगं ये की लवकर. राणे, अगं ये राणे, इंद्रजित साहेब. बुवा, काय होतंय? आई, काय झालं बुवांना? त्यांच्या जुन्या आजारानं डोक्यावर काढले. राणेला त्रास होतोय ग. खायावसं झाले बघ त्यांची. अगं या काही की छातीत दुखायला लागलं म्हणायला लागलं. कशी बस इथपर्यंत घेऊन आली राणे. बघ की अगं. यांना काय झालं तर मला आता सहन व्हायचं नाही ग राणे. बघ की तू काय म्हणताय यांना. आई, तू शांत हो, काही होणार नाही. बुवा ना बुवा, थांबा जरा. सर, यांना आपण डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. घेऊन जाऊया आपण त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये. जाऊया. इंद्रा, अरे कसा घेऊन जाशील त्यांना तू? आता तुमच्याकडे गाडी पण नाहीये रे. कसं होणार तुमचं? धावा धावा, पळत जाऊन त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करा. दोन्ही बाजूनी त्या म्हाताऱ्याला पकडा, नाहीतर आमच्याच अंगणामध्ये विकेट पडायची याची. बघा बुवा, तुम्ही ना थोडी कळ काढा. हे बघा, आपण जाऊ डॉक्टरांकडे. हा, मी घेऊन जाणार आहे तुम्हाला डॉक्टरांकडे. थांबा थोडं. जाणार ना, तुमचे भाऊ जाणार, पण डॉक्टरांकडे नाही, वर जाणार. यमदेव आलेत दारावरती, ते घेऊन जातील.
पण जावई बापू काहीच नाही करू शकणार. नाही नाही बुवा, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. हा बा, तुम्ही आईची आणि राणीच्या आईची काळजी घ्या. मी आणि राणी बुवांना घेऊन जातो. या बुवा, चला. काय सगळी प्रॉपर्टी गेली ना हातातून, पण राणीचं घर नको जायला म्हणून सासऱ्याची काळजी घेतोय. चला भाऊ. बघताय ना आबा, तुमचा लाडका लेक त्या वस्तीतल्या भिक्कारड्या लोकांसाठी किती धावपळ करतोय. तुमच्यासाठी त्यांनी कधी एवढी धावपळ केली? चला, पहिली पायरी तरी यशस्वी झाली. हे सगळं नाटक होतं हे अनक कळलं नाही. सूर्यकांत, या. काही होणार नाही, थांबा, आपण जाऊ डॉक्टरांकडे. थोडा वेळ कस होता बुवा, पोचू आपण लवकर. लय दुखतंय माझं. अरे देवा, अरे काय जावं बाप्पू, कशी वाटली आपली ऍक्टिंग? हिलाड आला ना? वा, नाही म्हणजे एक छोटा मोठा ऑस्कर तुम्ही पण डिझर्व करता. काय जावं बाप्पू. अहो मग काय, वा, काय खरा खरा अभिनय केला तो तुम्ही. 2 मिनिटं मलाच खरं वाटलं. एकदम भारी, हा, एक नंबर. अगं राणे, तुझा फोन आला ना, तेव्हाच ठरवलं बघ. जावं बाप्पूने आपल्यासाठी लय काय केले. हीच येते त्यांच्यासाठी काय करायची. सर घेतलं, लगेच आलो आम्ही. हा, जावं बापू, लय भारी नाटक वाटवलं तुम्ही पण. वा, आमचं नाटक अजून सुरूच झालं नाहीये. आमची टर्न तर उद्या आहे. हो, तुम्ही म्हणताय ना तसंच होईल. आता हे बुवांचं नाटक जसं पटलंय ना, तसं आपलं सुद्धा नाटक वटणार आणि पटणार सुद्धा. काय एवढी घाणेरडी थोबाडं घेऊन काय भीक मागायला आलात? बोला. ते माझ्या बुवांची तब्येत खूप खराब आहे. त्यांना परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार आहे. त्यासाठीच विचारायला आलो आहे. अरे बापरे, ऐकलाय का माझा? विक्रांत, त्यांची तब्येत खरंच खूप खराब झाली. त्यांना लवकर ट्रीटमेंट नाही मिळाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमचे हे असे चेहरे बघून मला खूप बरं वाटतंय. तुम्ही जेन्युइनली भिकारी वाटताय. मजा येते. हा, विक्रांत, इट्स अ सिरियस मॅटर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. विक्रांत सर, आम्हाला एकदा सुट्टी द्या. पुन्हा आम्ही कधीच सुट्टी मागणार नाही. मी पाया पडते तुमच्या, पण माझ्या बुवांसाठी अहो एवढं करा. राणी, काय उपयोग आहे का तुझ्या बापाचा? हे बघ, पैसा कमवायची त्याला अक्कल नाही. बरं, कमवला तर सगळा पैसा दारूमध्ये उडवला. अगं, तुला आणि तुझ्याला असंही त्यांचं ओझं झालंय ना. जाऊ दे ना, काम करा आता. हा, विक्रांत, विक्रांत, मी रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज आम्हाला जाऊ दे.
विक्रांत नाही या विक्रांत, या दोघांना अजिबात सुट्टी द्यायची नाही. राणी गेली तर घरातली कामं कोण करणार? अगं घरातल्या कामांचाच प्रश्न आहे ना. हे आहेत की दोघं, हे दोघं करतील कामं. या दोघांकडून एवढं काम करून घ्यायचं ना की आपल्यासमोर गुडघे टेकले पाहिजेत. रांगत रांगत काम केलं पाहिजे. काय आहे, हे दोघं जर का नसतील तर यांची भरपाई नको करायला. कराल ना इंद्रा, तुला चालेल ना या दोघांनी काम केलं तर? विक्रांत, तू त्यांना त्रास देणार नाही. फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे, आम्ही लगेच जाऊन येऊ. प्लीज आम्हाला जाऊ दे. तुझ्यावर दयाच दाखवता येत नाही रे. हे बघा, असं करू नका. आम्हाला एक दिवस जाऊ द्या. मी हवं तर हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज. हात जोडते. ठीक आहे, एक दिवस सुट्टी दिली. विक्रांत अरे थांब उर्मिला, सांगतो. तुम्हाला नंतर मी सांगेन ते सगळं काम करावं लागेल. खूप राबावं लागेल. चालेल, आम्ही करू परत येऊन काम. विक्रांत, मला हे अजिबात पटत नाहीये. उर्मिला रिलॅक्स. अगं यात न पटण्यासारखं काय? तुला त्यांचा त्रास कळत नाहीये का? किती त्रास होतोय त्यांना, माणूस म्हणून समजून घ्यायला नको? बरं, समजण्याच्याही पलीकडे त्यांना मदत नको करायला? म्हणजे तू काय करणार आहेस? सांगतो. पैसे नसतील ना यांच्याकडे, हे पैसे घ्या, हॉस्पिटलमध्ये जा आणि बॉनचा उपचार करा. इंद्रा, एकीकडे राणीच्या बापाला तू छान ट्रीटमेंट देऊ शकतोस, पण तुझ्या आई बापांना कसं ट्रीट केलं जाईल हे मी नाही समजू शकत. म्हणजे काय करणार आहेस? पडेल ते काम करावं लागेल. चालेल, आम्ही दोघं तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहोत. काय म्हणतो? सुपर्ब. राणी इंद्रा स्वतःच माझ्या वाटेतून बाजूला जात आहेत. आता मला हवंय ते सहज करता येईल. विक्रांत, आता लवकरच दादांच्या सगळ्या डिटेल्स आमच्या हातात असतील. आता ही सुट्टी काहीही झालं तरी वाया जाऊ द्यायची नाही. त्या विक्रांतला नको तिथे दया दाखवायची असते का ते मला कळत नाही. काय गरज होती त्या दरिद्री लोकांना सुट्टी द्यायची? मेला असता त्या राणीचा बाप तर काय बिघडणार होतं? हा विक्रांत पण आहे ना, जरा जास्तच नाटकं करायला लागलाय. काय झालं उर्मिला? विचार मलाच, काय झालं? त्या राणीनं इंद्रानं सुट्टी मागितली आणि तू लगेचच दिलीस. का दिलीस? त्यांना होऊ द्यायचाच ना त्रास. आपल्याला तेवढीच मजा बघता आली असती, पण नाही, तू लगेच सुट्टी दिलीस. चांगला हातातला चान्स घालवलास तू. विक्रांत, तू हसतोयस? सिरियसली? तुला काहीच नाही वाटत आहे का? उर्मिला,
कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्टा सैल केला, त्याला वाटतं की तो खेळायला, बुंकायला, फिरायला मोकळा आहे. इंद्रा आणि राणीच्या गळ्यातला पट्टा त्यांना सुट्टी देऊन मी सैल केलाय, पट्ट्यातून मोकळं नाही केलाय. आता तो पट्टा कसा आवडतो ते बघ. काय बोलतोयस ते जरा क्लिअर बोलशील का? उर्मिला मला सांग, आता आपली डील कोणामुळे कॅन्सल झाली? त्या राणी आणि इंद्रामुळे. करेक्ट. आणि त्यात त्यांना कामगारांनी सुद्धा मदत केली. विक्रांत, अरे त्याचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे. फॅक्टरी विकण्यासाठी मी पुन्हा एका क्लायंटला बोलवलंय आणि इंदिरा राणीने पुन्हा प्रॉब्लेम करायला नको म्हणून मी त्यांना सुट्टी दिली. ते दोघं बुवांसोबत जाणार हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडे लक्ष देणार आणि इथे मी माझी डील पूर्ण करणार. मग ते आल्यानंतर त्यांना असा धक्का बसेल की बुवांसोबत त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आलं का लक्षात उर्मिला महाडिक? दादा लिफ्ट. दादा, अरे हॅलो. सर सर गाडी आली दुसरी. दादा लिफ्ट. अहो हॅलो, थांबा ना दादा. ऐका ना. हो ऐका ना दादा. सर, अहो तुम्ही किती वेळ झाला गाड्या थांबण्याचा प्रयत्न करताय, पण एक पण गाडी थांबत नाहीये. मला काय वाटतं, तुम्ही जरा बाजूला थांबा, मी ट्राय करते. हा. होय, काही गरज नाहीये. थांबेल एखादी गाडी. थोडा वेळ वाट बघू ना आपण. हा हा. दादा लिफ्ट लिफ्ट. अहो हॅलो लिफ्ट. हॅलो. अहो ऐका ना. हॅलो. अरे ह्याला काय अर्थ आहे? जरा म्हणून माणूस की नाहीये या लोकांमध्ये. अरे एक गाडी थांबत नाहीये. अहो सर, आता असं गाडी थांबवून लुटणारी पण माणसं असतात ना, मग विश्वास ठेवत नाहीत लोक पटकन. अगं पण आपण चेहऱ्यावरनं तसे दिसतो का लुटणारे? काय बोलतेस? नाही नाही, तसं नाही, पण आता इकडून तिकडून लोक बातम्या ऐकतात, मग मनात भीती बसते. अहो म्हणून हे असं आता काय. ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला लवकर पोहोचायला हवं. त्या विक्रांतने क्रॉस चेक करण्याच्या आधी दादांची माहिती काढून आपण घरी पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. हो हो, पोहोचू आपण, तुम्ही नका काळजी करू. बरं तुम्ही ऐकता का माझं? तुम्ही घा बाजूला, मी गाड्या थांबवून बघते. अगं पण ठीक आहे. मी एवढा वेळ झाला ट्राय करत होतो, कोणी थांबलं नाही. तू एकदा ट्राय केला आणि लगेच थांबला तो. चला. नाही नको, आपण दुसऱ्या कोणाकडे तरी लिफ्ट मागू. ओ दादा तुम्ही जा. अहो सर, एवढा वेळ झाला आपण गाड्या थांबवतोय, एकही थांबत नव्हती. आता ही गाडी थांबली तर नाही म्हणते. असं काय करताय? चला ना. आपण दुसरी गाडी बघू. इथे नको, हे नको. हाय का आता? अहो तुम्हीच म्हटलात ना आपल्याला लवकर परत घरी जायचंय. चला ना. हो पण या टेम्पो मधून नको, आपण बघू ना दुसरी गाडी. काय प्रॉब्लेम आहे? सर असं काय करताय? टेम्पोचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही आपल्या स्वतःच्या घरी नोकर म्हणून जायला तयार झालात आणि आता या टेम्पो मधून जायला नाही म्हणताय. आणि इश्यू टेम्पोचा नाहीये,
समज ना. मग काय अडचण आहे? आता तुला कसं सांगू. अगं तुला म्हंटल ना मी, आपण दुसऱ्या कोणाकडे तरी लिफ्ट मागू. मला वाटत नाही हे सेफ आहे. सेफ नाही सर. अहो आपण दोघं सोबत असताना काय अडचण आहे? सगळं ठीक आहे, तुम्ही चला बरं, चला. मी नाही येणार. तुम्ही ना ऐकत नाही आहात बरं का. सर हट्ट करू नका बरं, चला आता. मी येणार नाही. सर लवकर काम संपून परत यायचंय की नाही, आपल्याला उशीर होता आता, चला. मी नाही येणार. डोक्याला ताप झालं हे कडू कारलं. हा? डोक्याला काय? काही नाही सर, ऐका माझं, चला बरं. आपल्याला परत पण यायचंय, कसं कळत नाही तुम्हाला? का हट्ट करताय तुम्ही? हे बघ मी नाही येणार आहे. सर तुम्ही हट्ट करताय बरं का आता, ऐका ना माझं, चला. हो करतोय हट्ट, नाही येणार मी. मी जाईन ना मग. ठीक आहे बसा इथं, मी चालले. अगं आणि हे बघा मी परत विचारते तुम्हाला. नाही येणार मी. चला हो दादा. तुमच्या बरोबरच ते दादा ते काय मला सोडून कुठे जात? गाडीत बसलाय खरं, पण कुठं जायचंय ते नाही सांगितलं. तसं मला निपाणीला जायचंय, पण तुम्ही अर्ध्या रस्त्यातच सोडा, तिथून जाऊ आम्ही आमच्या. तसे आम्ही एकदा प्रवास सुरू केला का नाही, कोणाला असं अर्ध्या रस्त्यात सोडत नाही. दादा तुम्ही खूप चांगल्या मनाचं वाटतंय, पण तुम्ही काय माझ्यासाठी त्रास करून घेऊ नका. तुम्ही आम्हाला दादा म्हणताय म्हटल्यावर होणार की त्रास आम्हाला. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना, मग दादा नाही म्हणणार तर अजून काय म्हणणार? लहान मोठं आपल्या मनावर असते. तसं तुम्ही मला माझ्या नावानंच हाक मारा बरं का. दिलीप नाव आहे माझं. तसं तुमचं नाव काय? राणी. म्हणजे दिलाची राणी म्हणतात तशीच का? आणखीन काय मदत लागली तर सांगा बरं का, म्हणजे आम्ही तुमच्या सेवेत काय हजर राहू. केली तेवढी मदत आता पास आहे दादा. मदत बिदत म्हणू नका हो. माणसारी माणसासाठी काहीतरी करत राहायला पाहिजे. म्हणजे इथं का गाडी थांबवलीत? अहो पुढं वळण जरा धोक्याचं आहे ना, म्हणून इथं थांबवली. जास्त बोलू नका बरं का. ओ, हात सोडा माझा. हात का धरलाय? चालून आलेली संधी आणि पोरगी मी अशी सोडत नाही. आणि तुमच्यासारखी पोरगी असल्यावर तर काय सोडतच नसते बघा. हे बघा तुम्ही जास्तीचं बोलू नका. हात सोडा माझा. कोणी आहे का इकडे? बोल सोडा. इथं कोण नाही येत. हे जंगल आहे, उगाच इथं थांबवलेलं नाही. इथं कोण येणार नाही, लक्षात ठेवा. वाचवा. आता तुझा ते हिरो तर राहिला तर माग. सोड. अरे कोणी आहे का?